जयंतिकाचे सगळ्यांना आवडणारे माठातील कैरीचे लोणचे आहे हे ड्राय मँगो पिकल किंवा माठातील कैरीचे लोणचे। त्यासाठीच आज कैरी आलेली आहे। ही गावरान अगदी आंबटसर कैरी आहे। हे बघा, ही एक माझी बॅच तयार आहे कैरीच्या लोणच्याची। माठातलं कैरीचं लोणचं आहे। कसा हिरवागार ह्याला रंग आलेला आहे। तर ही लोणचं घालण्यासाठी आपल्याला कैरीची निवड पण फार योग्य रीतीने करावी लागते। कैरीची निवड चुकली तर आपलं लोणचं पण फसू शकतं। माझी आई म्हणत होती की जेव्हा एक पहिला मृग नक्षत्रातला पाऊस पडतो त्याच्यानंतर गावरान कैरी मिळायला सुरू होते तेव्हाच ते लोणचं घालत होते। मी पण आता पाऊस पडलाय आणि छान अशा गावरान कैरी, कडक अगदी बाटाची कैरी मला मिळालेली आहे। त्याचं मी लोणचं घालणार आहे। अशी कैरी आहे बघा, आणि ह्याच्या थोड्या आपण प्रत्येक फोडीला असं कोय म्हणा किंवा बाट हा असावा अशाच ह्याने आपण ही फोडून घेतलेली आहे। ही कैरी आकाराने छोटी असते आणि खूप आंबट पण असते, त्याच्यामुळे ह्याचं लोणचं खूप छान चवदार पण लागतं आणि वर्षभर टिकतं। फोडी जशा तशा कडकही राहतात। ह्या फोडींना आपण मीठ लावून सुकवून घेणार आहोत, मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत, नंतर पाणी निथळून सुकवणार आहोत। म्हणून ह्याचा फोडीची जी ही जाडी आहे ती आपण थोडीशी जास्त असेल अशीच कैरीची निवड केलेली आहे। आता हे मी ह्याला निवडून स्वच्छ करून घेणार आहे आणि मग ह्याचं मी परत माठातलं कैरीचं लोणचं घालणार आहे।